नमस्कार मित्रांनो. मार्गदर्शक तत्व नावाचा जो घटक आहे तो आपण बघतोय. ठीक आहे. आपण याचा पहिला व्हिडिओ मागच्या लेक्चरमध्ये बघितला. आता आपण सेकंड पार्ट जो आहे त्या सेकंड पार्टचा आपण अभ्यास करूया. मार्गदर्शक तत्व आपण कोणत्या देशाकडनं घेतलेत? आपण निर्मितीच्या चॅप्टरमध्ये पाहिलं. आपण हे आयरिश देशाकडनं घेतले. हे 4थ्या भागामध्ये समाविष्ट आहे. याची अंमलबजावणी करणं बंधनकारक नाही. याची अंमलबजावणी झालीच पाहिजे असं बंधनकारक नसतं राज्य संस्थेवरती. तर हे फक्त गाईड करण्याचं काम करतं की राज्य संस्थेने ह्या गोष्टी प्रूव्ह करण्याचं किंवा या गोष्टी अप्लाय करण्याचा ट्राय करावा. मग तुम्हाला फसवण्यासाठी ते असं देतात की सर्व तत्व गांधीवादी विचारसरणीवर आधारित आहे. हे स्टेटमेंट पण चुकीचं आहे. कारण सर्व गांधीवादी विचारसरणीचे नाही आहेत. तर काही गांधीवादी आहेत, काही समाजवादी आहेत, काही उदारमतवादी किंवा त्याला बुद्धिवादी असं म्हटलं जातं. म्हणजे सर्व गांधीवादी नाही आहेत. याची 3 भागांमध्ये जी विभागणी केली आहे ती राज्यघटनेने केलेली आहे का? तर याच्या 3 भागांमध्ये विभागणी राज्यघटनेमध्ये दिलेली नाही. मग ही विभागणी नेमकी कोणी केली सर? तर जे अभ्यासक असतात राज्यघटनेचे त्या अभ्यासकांनी याची 3 भागांमध्ये विभागणी केली. गांधीवादी, समाजवादी आणि उदारमतवादी. ठीक आहे. आता उदारमतवादी अगोदर हे जे वर्गीकरण हे राज्यघटनेमध्ये नाही, अभ्यासकांनी त्याची विभागणी केलेली आहे. बरोबर. उदारमतवादी आता कुठपासून कुठपर्यंत? आता मार्गदर्शक तत्व जर बघितले तर आर्टिकल 36 पासून आर्टिकल 51 पर्यंत पर्यंत राज्यघटनेमध्ये मार्गदर्शक तत्व दिलेली आहेत हे आपल्याला माहित आहे. ठीक आहे. हा. तर आता उदारमतवादी कसं लक्षात ठेवायचं? तर त्याच्यामध्ये उदारमतवादीचे आर्टिकल हे पाठ करायचे. 44 येतं, 45 येतं, 46 त्यात येत नाही, 47 त्याच्यामध्ये येत नाही, 48 येतं, 48 ए येतं, 49, 50 आणि 51 येतं. म्हणजे आपण असं म्हणू का रे? हा, इथं 48 ए इथं माझ्याकडनं चुकून लिहिला गेलाय. इथं 48 येत नाही. म्हणजे याच्यामध्ये 48 टाकायला नको होता. म्हणजे मी असं म्हणू का? उदारमतवादी जे तत्व आहे ते 44 पासून पुढे सर्वच्या सर्व उदारमतवादी आहेत. 44 पासून पुढं सगळ्याचे सगळे उदारमतवादी आहेत. फक्त त्याच्यामध्ये 2 आर्टिकल येत नाही, 46 आणि 47 हे 2 आर्टिकल त्यात येत नाही. म्हणजे 44, 45, 46 येतं का? नाही येत. 47 येतं का? नाही येत. 48, 49, 50 आणि आणि खाली जर म्हटलं तर 51 हे सगळे उदारमतवादी 44, 45, 48, 48 49, 50 आणि 51 हे सगळे उदारमतवादी येतात. त्याच्यामध्ये फक्त 2 आर्टिकल उदारमतवादीमध्ये येत नाही, तो म्हणजे 46 आणि 47. तर असं पाठ करायचं. 44 पासून पुढचे सर्व उदारमतवादी त्यात फक्त 2 येत नाही, 47 आणि 48 हे 2 आर्टिकल त्याच्यामध्ये येत नाही. ठीक आहे. ही गोष्ट मला तुमच्याकडनं तोंडपाठ असणं अपेक्षित आहे. उदारमतवादी जे आर्टिकल्स आहेत ते तुम्ही मला छानपणे पाठ करून द्यायचे. कारण त्यावरती रिसेंटली आता प्रश्न विचारायला आयोगाने सुरुवात केलेली आहे. ठीक आहे. आता आपल्याला पाहायचंय समाजवादीच्या अगोदर आपण गांधीवादी बघूया. आता गांधीवादीचा आर्टिकल कसे 40, 43 आणि 43 ब हे 3 पाठ करायचे. त्याच्यानंतर हे 3 तर सरळ आहे. 46, 47, 48 हे तर गांधीवादी आहेत. 43, 40, 43 आणि 43 ब हे 6 जे आर्टिकल्स हे गांधीवादी येतात. आर्टिकल 40 काय म्हणतो? ग्रामपंचायतीची स्थापना. बरोबर. हा म्हणजे ग्रामीण भागाशी रिलेटेड म्हणजे गांधीजी होते ना, जे गांधीजी त्यांचा ग्रामीण भागाकडे कल होता. म्हणून आर्टिकल 40 हे गांधीवादी तत्वामध्ये येतं. 43 काय येतो की राज्य संस्था जे पण उद्योग स्थापन करेल किंवा त्याला आपण म्हणूया कामगारांना वेतन दिलं पाहिजे. कामगारांचं निर्वाह वेतन नावाचा आर्टिकल 43 मध्ये येतो. निर्वाह वेतन म्हणजे परत कामगारांवरती ग्रामीण भागाशी संबंधित आला किंवा कामगार आले म्हणजे इथं सुद्धा गांधीजींचा फोकस होता. त्यानंतर आर्टिकल येतो 43 ब 43 ब सहकारी सोसायट्या. ग्रामीण भागामध्ये मोस्टली तुम्ही सहकारी सोसायट्या स्थापन केल्या पाहिजे आणि ग्रामीण भागाचा विकास केला पाहिजे. परत ग्रामीण भागाशी संबंध आला म्हणून आर्टिकल ते गांधीवादी येतं. 46 मध्ये काय म्हटलंय का जे एससी आणि एसटी आहेत त्यांच्या आर्थिक आणि शैक्षणिक हितसंबंधांसाठी तरतूद करायचं. परत दुर्बल घटक आले म्हणून गांधीजी त्याच्यासोबत रिलेट करतात. 47 मध्ये काय म्हटलंय तुमच्या पोषणाच्या रिलेटेड हे आर्टिकल आहे, आरोग्याशी रिलेटेड हे आर्टिकल आहे. परत पोषणाचा संबंध ज्या वेळेस येतो त्याचा संबंध गांधीजींसोबत असतो. आणि परत इथे एक आर्टिकल येतं 48. 48 हे कशाशी रिलेटेड? कृषीशी. कृषी परत ग्रामीण भागाशी.
तर हे कृषीशी रिलेटेड आलं म्हणून त्याच्याशी संबंध गांधीजींचा येतो. तर गांधीजींनी कामगार झालं, कृषी झालं, बरोबर, सहकारी सोसायटी आहेत, ग्रामपंचायत आहे, याच्या स्थापनेसाठी गांधीजींनी प्रयत्न केलेले. त्यांचा त्याच्यावरती भर होता म्हणून ग्रामीण भागाशी जर ज्यावेळेस टचअपच्या गोष्टी येतात ते आर्टिकल गांधीवादीमध्ये टाकलेले आहेत. बरोबर. कसं पाठ झालं? आता हे कसं क्रोनॉलॉजिकली पाठ करायचं? 40, 43, 43 ब, 46, 47, 48 असं पाठ करून टाकायचं. ग्रामपंचायतीची स्थापना, कामगारांना निर्वाह वेतन, सहकारी सोसायट्यांची स्थापना, एससी एसटी साठी तरतूद, आरोग्याशी तरतूद आणि कृषीशी संबंधित. हे मला 6 आर्टिकल गांधीवादीत हे पाठ पाहिजे. उदारमतवादी कसं पाठ करणार? 44 पासून पुढचे सगळे येतात पण त्याच्यामध्ये 2 आर्टिकल येत नाही. त्यातले 2 आर्टिकल कोणते रे बाळा? 46 आणि 47 हे 2 आर्टिकल उदारमतवादीमध्ये येत नाही. आता आपल्याला पाठ करायचे समाजवादी. समाजवादीचे इथं आणखी 2 आर्टिकल ऍड करायचे होते आपल्याला, ते राहून गेले 38 आणि 38(2). 38, 38(2), 39, 39 अ, 41, 42, 43, 43 अ, म्हणजे 41 पासून सगळं सुरुवात पुढे करायची 43 अ पर्यंत. पण याच्यामध्ये 43 ब घ्यायचा नाही कारण 43 ब इकडे गांधीवादीमध्ये आलेला आहे. तर 43 ब त्यात येत नाही. 41, 42, 43, 43 अ आणि 47. हा 47 थोडासा डायरेक्ट जम्प करून 47 आले म्हणून ते लक्षात ठेवायचं, ते विसरायचं नाही. तर समाजवादीचे हे जे आर्टिकल्स आहेत हे आर्टिकल मला तुमच्याकडनं तोंडपाठ अपेक्षित आहे. 38 मध्ये काय म्हटलंय की राज्याच्या कल्याणासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित केली पाहिजे. 38(2) मध्ये काय म्हटलंय? विषमता किमान पातळीवर आणली पाहिजे. 39 ची हेडिंग पाठ करण्याची आवश्यकता नाहीये पण राज्य संस्थेला अप्लाय करण्यासाठी सांगितले, मार्गदर्शक तत्व राज्य संस्थेने अप्लाय करावे असं काहीतरी सांगितलंय. 39 अ महत्वाचा आर्टिकल आहे. सगळ्यांना समान न्याय मिळेल आणि मोफत कायदेशीर सहाय्य. 41 मध्ये काय म्हटलंय हो? कामाचा, शिक्षणाचा आणि इतर बाबतीचा अधिकार. 42 मध्ये काय म्हटलं? मानवी स्थिती आणि प्रसूती संबंधित तरतुदी. 43 मध्ये काय म्हटलंय? कामगारांना निर्वाह वेतन. आणि 43 अ मध्ये काय म्हटलंय की राज्य संस्था जे पण उद्योगधंदे स्थापन करेल त्या सगळ्या उद्योगधंद्यांमध्ये कामगारांचा सहभाग. आणि 47 कशाशी रिलेटेड? तर 47 पोषणाशी रिलेटेड आहे. तर हे समाजवादी, हे गांधीवादी आणि हे उदार मतवादी मला तुमच्याकडनं पाठ करून पाहिजे. ठीक आहे. गांधीवादी काय रे? 46, 47, 48. 46, 47, 48 हे गांधीवादीमध्ये येतात. त्याच्या पुढचे 49, 50 आणि 51 हे उदार मतवादीमध्ये येतात. हे थोडस मी पाठ करण्यासाठी ते म्हटले. 43 हा जो आर्टिकल आहे, 43 हा जो आर्टिकल आहे हा गांधीवादी पण मध्ये येतो आणि समाजवादी मध्ये पण येतो, हे लक्षात ठेवायचं. 43 आर्टिकल दोन्ही ठिकाणी ओव्हरलॅप होतो बघ. गांधीवादीमध्ये पण 43 आहे आणि समाजवादीमध्ये पण 43 आहे. 43 आर्टिकल हा दोघांमध्ये येतो. प्रश्न येऊ शकतो. गांधीवादीमध्ये पण येतो आणि समाजवादीमध्ये पण येतो. परत 47 नंबरचा आर्टिकल बघ, 47 गांधीवादीमध्ये पण येतो आणि समाजवादीमध्ये पण येतो. तर 2 आर्टिकल हे ऑड आहेत, हे पाठ करायचे. कोणते 2 आर्टिकल गांधीवादी पण आहे समाजवादी पण आहे? तर ते 43 आणि 47 येतं. ठीक आहे. 48 नंबरचा आर्टिकल आहे तो गांधीवादीमध्ये पण येतो आणि उदारमतवादी पण मध्ये पण येतो बघ. 48 नंबरचा आर्टिकल हा गांधीवादीमध्ये पण आला आणि इकडं उदार मतवादी म्हणजे लिबरल मध्ये पण तो आर्टिकल आलेला पाहायला मिळतो. तर हे 3 आर्टिकल पाठ करून ठेवायचे. 43 आणि 47 हे गांधीवादी आणि उदारमतवादी मध्ये येतात. 48 नंबरचा आर्टिकल हा गांधीवादी, सॉरी, 43 आणि 47 नंबरचा आर्टिकल गांधीवादी आणि समाजवादामध्ये येतात. 48 नंबरचा आर्टिकल गांधीवादी आणि उदारमतवादीमध्ये येतो. 43 ए कशात घेतलाय हो आपण? 43 ए तर 43 ए समाजवादीमध्ये येतो आणि 43 ब हा गांधीवादीमध्ये येतो. हे आर्टिकल्स आहेत. एक प्रश्न या आर्टिकल्स वरती येतो. आता जी ग्रुप क्लर्कची जी मेन्स झाली होती त्या मेन्स मध्ये सुद्धा यावरती आयोगाने प्रश्न विचारला होता म्हणून हे आर्टिकल तुम्ही पाठ करून घेतले पाहिजे. ठीक आहे. आता काही आर्टिकल्स आहेत यावरती एकदा प्रश्न आलेला आहे म्हणून मला वाटलं हे तुमचं पाठ असायला पाहिजे. ग्रामपंचायतीची जे संघटन आहे ते राजकीय तत्वामध्ये येतं. ग्रामपंचायती राजकारणाशी संबंधित म्हणून राजकीय तत्वाशी येतं. रोजगाराची उपलब्धता, रोजगार हा आर्थिकतेचा घटक येतो. शांतता, पूर्ण सह अस्तित्व, आंतरराष्ट्रीय संबंध आहेत. दोन्ही देशांमध्ये, अनेक देशांमध्ये शांतता राहिली पाहिजे, हे आंतरराष्ट्रीय तत्व येतं. 14 वर्षांपर्यंतचे जे बालक आहेत त्यांना सक्तीचं आणि मोफत शिक्षण दिलं पाहिजे,
हा सामाजिक विषय म्हणून ते समाजवादामध्ये येतं. तर हे ओळखायला तुम्हाला लावतात आणि ते ओळखणं सोपं आहे, इतकं काही अवघड नाही. आता जे मार्गदर्शक तत्व आहेत, या मार्गदर्शक तत्वांबद्दल काही जे मोठमोठे नेते आहेत, त्या मोठमोठ्या नेत्यांची काही मत आहेत. त्यातला मतांमध्ये पहिला व्यक्ती येतो आंबेडकर. पहिले व्यक्ती येताना सॉरी माझ्याकडनं बोलताना मिस्टेक झाली. त्यातले पहिले व्यक्ती येतात आंबेडकर. आंबेडकरांनी काय म्हटलं होतं, की राज्यसंस्थेला जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी क्रम, वेळ, ठिकाण याची मोकळीकता जर नाही दिली, तर राज्यसंस्था ओझ्याखाली दबून जाईल आणि संसदीय लोकशाहीला तर पहिलं इथपर्यंत वाक्य करून घ्यायचं. का असं कोणी म्हटलं होतं का राज्यसंस्थेला जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी क्रम, वेळ, ठिकाण याची जर मोकळीकता नाही दिली तर त्या ओझ्याखाली ती राज्यसंस्था दबून जाईल, असं खालीलपैकी कोणी म्हटलं तर त्याचं उत्तर तुम्हाला आंबेडकर लिहायचंय. ठीक आहे, आंबेडकरांनी ते म्हटलं होतं. अजून एक दुसरं स्टेटमेंट आहे आंबेडकरांचं, की संसदीय लोकशाही असलेल्या राज्यघटनेमध्ये मार्गदर्शक तत्वांचा समावेश हे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे. इथपर्यंत प्रश्न विचारतात. मार्गदर्शक तत्वांना नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य कोणी म्हटलं होतं, तर ते आंबेडकरांनी म्हटलं होतं. ठीक आहे, आंबेडकरांनी म्हटलं होतं की हे मार्गदर्शक तत्व म्हणजे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य, ते बंधनकारक नाहीयेत. पण सत्तेवर असणारे जे राजकारणी आहेत किंवा सत्तेवर असणाऱ्यांनी त्याविषयी मनमानी करून नाही चालणार. तर तुम्हाला या मार्गदर्शक तत्वांचा आदर करावा लागेल, याचा तुम्हाला भंग करता नाही येणार. मतदारांना निश्चितपणे तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. जर तुम्ही याचा भंग केला, हे मार्गदर्शक तत्व प्रॉपर अप्लाय नाही केले, त्याचे मतदार आहे ते तुम्हाला मतदान देणार नाही. तुम्हाला त्या मतदारांना निश्चितपणे उत्तर द्यावं लागेल. असं मत मार्गदर्शक तत्वांबद्दल कोणी मांडलं, तर असं मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेत, हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. दुसरे एक व्यक्ती येतात प्रोफेसर के.टी. शहा म्हणून. शहा थोडं मारवाडी नाव येतं बघा. थोडं मारवाडी समाजामध्ये शहा नाव मोस्टली आपल्याला पाहायला मिळतं. आणि मारवाडी समाज हा आर्थिकतेशी म्हणजे थोडासा डेव्हलप आपल्याला पाहायला मिळतो. त्यांचे सर्व व्यवहार चेकशी रिलेटेड आहेत. त्यामुळं हे शहा नाव जर आलं तर त्यावेळेस तुम्हाला इथं चेक नाव दिसायला पाहिजे. चेक नाव आलं तर तुम्ही उत्तर द्यायचं शहा लावायचं. यांनी काय मत मांडलं होतं, की जे मार्गदर्शक तत्व आहे ते बँकेच्या सोयीनुसार वटवणारा चेक आहे, असं कोणी म्हटलं होतं मार्गदर्शक तत्वांना? के.टी. शहा यांनी म्हटलं होतं. मार्गदर्शक तत्व कोरा चेक प्रमाणे ज्याची वटवणी बँकेच्या इच्छेवरती, दोघांचे अर्थ एकच आहे. ते एकदा असा प्रश्न विचारला, एकदा असा प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर लिहायचं प्रोफेसर के.टी. शहा. ॲलन ग्लँड हिल नावाची व्यक्ती आहेत. ॲलन ग्लँड हिल यांनी म्हटलं होतं, की इतर काही गोष्टी करण्यासाठी शासनाला दिलेल्या ह्या विधायक सूचना आहेत. मार्गदर्शक तत्व म्हणजे शासनाला आणखी काहीतरी गोष्टी करण्यासाठी ज्या सूचना आहेत, त्या सूचनांसारखे हे मार्गदर्शक तत्व काम करतात, असं ॲलन ग्लँड हिल यांचं मत होतं. अनंत नारायणराव फार महत्वाची व्यक्ती, त्यांनी म्हटलं होतं की हे जे मार्गदर्शक तत्व आहेत हे अवादयोग्य आणि अमूर्त आहेत. हे वाद करण्यासारखे नाही आहेत आणि ते अमूर्त आहेत, ते कधीही त्याचा नाश होणार नाही असे आहेत, असं कोणी म्हटलं होतं? अनंत नारायण राव. के व्ही राव आणि बी एन राव यातला फरक थोडासा तुम्ही समजून घ्यायचा. दोन्ही ठिकाणी पण राव आणि हे दोन्ही पण प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. के व्ही राव यांनी काय म्हटलं होतं की हे पोलीस राज्य नव्हे तर कल्याणकारी राज्य घडवण्यासाठी हे मार्गदर्शक तत्व काम करतात. पोलीस राज्याचं नाही तर कल्याणकारी राज्य स्थापन करण्यासाठी हे मार्गदर्शक तत्व काम करतात, असं के व्ही राव यांनी म्हटलं होतं. आणि बी एन राव यांनी म्हटलं होतं की याच्यात निदान शैक्षणिक मूल्य आहेत. आता मी तुम्हाला सांगतो, हा बी एन राव, इथं माझं नाव भूषण आहे त्यामुळे हा भूषणचं बी आणि माझं नाव भूषणराव आहे. भूषणराव, बी एन राव. तर मी शिक्षणाशी रिलेटेड आहे. मी कशाशी रिलेटेड आहे? मी शिक्षणाशी, एज्युकेशन सोबत रिलेटेड आहे. त्यामुळे बी एन राव, भूषणराव आलं का ते एज्युकेशनचं उत्तर लिहायचं. आणि जर के व्ही राव असं जर आलं तर के व्ही राव म्हणतात आम्हाला पोलीस राज्य नाही तर हे कल्याणकारी राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. तर या ट्रिकने ते दोन्ही गोष्टी लक्षात तुम्ही ठेवल्या पाहिजे. पुढचे व्यक्ती येतात ग्रॅनव्हिल ऑस्टिन. ग्रॅनव्हिल ऑस्टिन यांनी काय म्हटलं होतं बघा, की सामाजिक क्रांतीचे ध्येय पुढे नेण्याकडे याचा रोख आहे. सामाजिक जे क्रांती आहे त्या क्रांतीचे जे ध्येय होते ते ध्येय पुढे नेण्याकडे याचा कल आहे. हे ध्येय पुढे नेण्याकडे याचा रोख आहे, असं कोणी म्हटलं होतं? असं ग्रॅनव्हिल ऑस्टिन यांनी म्हटलं होतं. तर सामाजिक क्रांती हा शब्द आला रे आला, तुझं उत्तर ग्रॅनव्हिल ऑस्टिन आलंच पाहिजे. ठीक आहे. के एम पन्नीकर नावाचे व्यक्ती आहेत.
के एम पन्नीकर यांनी म्हटलं होतं आर्थिक क्षेत्रातील समाजवाद. मार्गदर्शक तत्वांना आर्थिक क्षेत्रातील समाजवाद कोणी म्हटलं होतं? तर ते के एम पन्नीकर यांनी म्हटलं होतं. ठीक आहे. सामाजिक क्रांती ग्रॅनव्हिल ऑस्टिन, आर्थिक क्षेत्र आलं तर के एम पन्नीकर, शैक्षणिक मूल्य बी एन राव, पोलीस राज्य नाही कल्याणकारी राज्य के व्ही राव. परत आंबेडकरांचे एक महत्वाचं वाक्य आहे की राजकीय लोकशाही पासून वेगळी लोकशाही असलेली आर्थिक लोकशाही स्थापन करण्याचा हे प्रयत्न करते. राजकीय लोकशाही पासून वेगळी आर्थिक लोकशाही स्थापन करण्याचा प्रयत्न हे करताय मार्गदर्शक तत्व, असं कोणी म्हटलं होतं? आंबेडकरांनी म्हटलं होतं. आणि 19व्या शतकातील जे इंग्लिश तत्वज्ञ आहेत, या इंग्लिश तत्वज्ञांनी असं म्हटलं होतं की समाजवादा वाचून केबियन केबियन समाजवाद निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. केबियन इथं थोडस मला नावामध्ये थोडस डाऊट वाटतोय. तुम्ही एकदा पीवायक्यू मध्ये सोडवताना बघा नेमकं हे नाव काय. केबियनच असायला पाहिजे. समाजवादा वाचून केबियन समाजवाद निर्माण करण्याचे प्रयत्न करतायत असं 19व्या जे शतकातील जे इंग्लिश तत्वज्ञ आहेत, ह्या इंग्लिश तत्वज्ञांचं याच्याबद्दलचं मत होतं. हे जे मत आहेत मी हे सगळे पीवायक्यू बघून पीवायक्यू मधनं हे जे मत आयोगाने जे विचारलेले आहेत ते मी तुम्हाला दिलेले आहेत. हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, तुमचे तोंडपाठ असायला पाहिजे. ठीक आहे. आता थोडस मार्गदर्शक तत्वांबद्दलच्या आणखी काही ज्या गोष्टी आहेत त्या आपण बघूया. काय म्हणतायत मार्गदर्शक तत्व? बघ, मार्गदर्शक तत्व जे आहेत, मार्गदर्शक तत्व जे आहेत ते भाग कितीमध्ये दिलेत? भाग 4 मध्ये दिलेत. आयरिश या देशाकडनं आपण ते घेतलेत. हे न्यायप्रविष्ट नाहीत. हे न्यायप्रविष्ट नाहीत म्हणजे न्यायालयाकडून याची अंमलबजावणी केली जात नाही. आंबेडकरांनी याला काय म्हटलं होतं? नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य. मार्गदर्शक तत्वांना नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य कोणी म्हटलं होतं? आंबेडकरांनी म्हटलं होतं. 1919च्या कायद्याचा काही संबंध नाही याचा आणि 1919च्या कायद्याचा काही संबंध नाही. ते 1935च्या कायद्यामध्ये जे सूचना पत्रकाशी याचं साम्य दाखवत. असंच एक कन्सेप्ट आपण ज्यावेळेस ब्रिटिशांचं राज्य होतं त्यावेळेस 1935चा कायदा केला होता. त्याच्यामध्ये सूचना दिलेल्या होत्या. सूचना पत्रक दिलं होतं का ब्रिटिशांनी हे साध्य केलं पाहिजे. या सूचना पत्रकाशी हे जवळपास साम्य दर्शवतं. जवळपास या दोन्ही गोष्टी सारख्याच आहे. सर्व गांधीवादी नाहीत. काही गांधीवादी आहेत, काही समाजवादी आहेत, काही उदारमतवादी आहेत. याचे उद्दिष्ट काय आहेत? तर कल्याणकारी राज्याची ध्येय साध्य करायचे. हे उद्दिष्ट विचारलेले आहेत. कल्याणकारी राज्याचं ध्येय साध्य करण्याचं उद्दिष्ट हे मार्गदर्शक तत्वांचे. देशाचं शासन करताना मूलभूत स्वरूपाची आहेत. देशाचं आपण ज्यावेळेस शासन करतो, ज्यावेळेस आपण राज्य म्हणून काम करत असतो त्यावेळेस हे जे मार्गदर्शक तत्व आहेत ते आपल्याला मूलभूत स्वरूपाचे ते फार फार महत्वाचे आहेत. हे तत्व न्यायिक नाहीत तरी पण न्यायालयांना कायद्याची घटनात्मक वैधता तपासताना हे मदत करू शकतात का? तर हो, 100% मदत करू शकतात. हे जरी न्यायिक नसली तरी एखादा कायदा हा बरोबर आहे का चुकीचा आहे हे तपासण्याकरिता न्यायालयांना हे मार्गदर्शक तत्व मदत करतात. देशात सामाजिक आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी ही तत्व महत्वाची आहेत. देशात सामाजिक आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठीची जी तत्व आहेत ती तत्व या मार्गदर्शक तत्वांमध्ये ऍड केलेली आहेत. हे परिवर्तनीय आहेत का? तर 100% हे परिवर्तनीय आहेत. जसं जसं देश पुढे जातो तस तसं याच्यामध्ये बदल करणं अपेक्षित आहे आणि ते बदल आपण केलेत. 42वी 44वी 46 86वी 97वी घटना दुरुस्तीने ऑलरेडी आपण बदल केलेत. हे कल्याणप्रद आहे का? हो, देशाचं कल्याण करणं याचं ध्येयच हे देशाचं कल्याण केलं पाहिजे. फंडामेंटल राईट्स आहेत याला अनुरूप आहे. फंडामेंटल राईट्सला ज्या आपल्या फंडामेंटल राईट्स मध्ये ज्या ज्या गोष्टी आपण सांगितल्या त्याला धरूनच आपण हे मार्गदर्शक तत्व बनवलेले आहेत. न्यायालयीन निर्णय योग्य नाहीत. न्यायालयीन निर्णय योग्य नाही म्हणजे काय? एखाद्या मार्गदर्शक तत्वांचं जर ऍप्लिकेशन झालेलं नसेल तर त्यावर न्यायालयीन निर्णय घेतला पाहिजे असं काही नाही. ते न्यायालयीन निर्णयासाठी योग्य नाही. लोकशाहीचा सामाजिक आर्थिक पाया पक्का करण्यासाठी यांचा समावेश आहे. लोकशाहीचा जो सामाजिक आर्थिक आणि आर्थिक पाया आहे तो पक्का करण्यासाठी हे मार्गदर्शक तत्व महत्वाची भूमिका प्ले करत असतात. आता हे पॉइंट मी असे का बरं दिलेत हे तुम्हाला पुस्तकामध्ये कुठंच वाचायला नाही मिळणार एका वेळेस. हे सगळे मी पीवायक्यू मधून शॉर्टलिस्ट केलेले आहेत. आयोगाने ऑलरेडी हे सगळे पॉइंट विचारलेले आहेत आणि म्हणून मग मी ती इथे दिलेले आहेत. तर हे तुम्हाला छानपणे वाचून वाचून लक्षात ठेवायचे. हे एकटी पाठ करण्याची आवश्यकता नाही. कायदे करताना हे तत्व लागू करणं राज्याचं कर्तव्य आहे का? तर हो,
कायदे करत असताना ही तत्व लागू करणं राज्याचं कर्तव्य आहे. ठीक आहे. आर्टिकल 36 मध्ये काय दिलंय? व्याख्या दिलेली आहे. आता तिथून आपल्याला वन बाय वन एक एक आर्टिकल पाहायचं आहे. आर्टिकल 36 मध्ये व्याख्या दिलेली आहे की आर्टिकल 37 मध्ये काय म्हटलंय की या भागातील जे तत्व आहेत या भागातील तत्व लागू करणं गरजेचं आहे. तर आर्टिकल 37 मध्ये काय म्हटलंय? वरती जे दिलेले आहेत ना बाळा आर्टिकल ते पाठ कर, हे फक्त वाचत राहा. आर्टिकल 36 मध्ये व्याख्या दिली आहे. आर्टिकल 37 मध्ये म्हटलंय की या भागातील जे मार्गदर्शक तत्व आहेत ते लागू केलं पाहिजेत. त्याचबरोबर हे न्यायप्रविष्ट नाहीत, पण शासन व्यवहारांच्या दृष्टीने हे मूलभूत आहे. म्हणजे शासन ज्यावेळेस जे पण व्यवहार करतं, जे पण कामकाज करतं त्यासाठी हे मूलभूत आहे. म्हणजे मार्गदर्शक तत्वांचा काही पण काम करत असताना, कोणता पण कायदा करत असताना मार्गदर्शक तत्वांचा एकदा विचार केला पाहिजे. हे लागू करणं राज्यसंस्थेचे कर्तव्य आहे का? तर हो, हे लागू करणं राज्यसंस्थेचं कर्तव्य आहे. यात जे मार्गदर्शक तत्व दिलेत हे राज्यसंस्थेने लागू करावे. पण राज्यसंस्थेने हे जर लागू नाही केले तर न्यायालयाला गुन्हा ठरवू शकतं का? नाही. न्यायालयासाठी न्यायप्रविष्ट नाहीयेत. कलम 38 मध्ये काय म्हटलंय? 38.1 आणि 38.2 हा 38.2 फार फार महत्वाचा आहे. जी 44वी घटना दुरुस्ती आहे 1978 ची, या 78च्या 44वी घटना दुरुस्ती हे आर्टिकल ऍड केले. 38 पाठ नाही करायचे, फक्त वाचून घ्यायचं. लोककल्याणाचे संवर्धन करण्यासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणं हे राज्याचं प्रथम काम आहे किंवा राज्याने त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. लोककल्याणाचं संवर्धन, लोकांचं कल्याण करण्यासाठी जी समाज व्यवस्था आहे अशी समाज व्यवस्था निर्माण केली पाहिजे, जेणेकरून लोकांचं संवर्धन होईल यासाठी राज्याने प्रयत्न केले पाहिजे, असं 38.1 सांगतो. पण हे पाठ करायची गरज नाही. पण 38.2 कितव्या घटना दुरुस्तीने ऍड केला? 44वे. हे तुला तोंड पाठ करायचं. आणि 38.2 काय म्हणतं? विषमता किमान पातळीवरती आणणे, दर्जा, सुविधा, संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. 44वी घटना दुरुस्ती 1978 ने हे ऍड केले. तुझ्यासाठी हे महत्वाचं आहे, यावरती प्रश्न पडू शकतो. हा, आता हा आर्टिकल पाठ करायला पाहिजे का? तर 100% 39 नंबरचा आर्टिकल पाठच पाहिजे. याचे 6 भाग पडतात. ए, बी, सी, डी, हा ई आणि एफ. बरोबर. आता ए मध्ये काय म्हटले बघ, स्त्री पुरुष जे आहेत त्यांना उपजीविकेचे साधन मिळण्याचा समान हक्क. म्हणजे दोघांना पण काम काम मिळण्याचा समान हक्क आहे. जर पुरुषांना काम देत असो आपण, तर महिलांना सुद्धा तेवढ्याच कामाची संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे. म्हणजे कामाचे जे साधन आहेत ते मिळण्याचा दोघांनाही समान हक्क आहेत. हे आपण 39 आर्टिकल मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 39 ए मध्ये झालं की 39 डी लगेच याच्यासोबत पाठ करायचा. समान कामाबद्दल पण समान वेतन नाही दिलं जाणार. समजा एखाद्याला दोघांना पण सारखं काम लावले, पण एखाद्याला 50 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे त्याला जास्तच पेमेंट राहणार. एखाद्याला 10 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे त्याला कमी पेमेंट राहणार. काम जरी एकच असलं तर यांना समान कामाबद्दल समान वेतन दिलं जात नाही. मूलभूत अधिकार नाही हा कामाबद्दलचा आम्हाला पेमेंट देणं, असं म्हणतात की नाही का, समान कामाबद्दल समान वेतन हा मूलभूत अधिकार आहे असं आयोग तुम्हाला फसवण्यासाठी देतं. पण ते मूलभूत अधिकार नसून ते मार्गदर्शक तत्वांमध्ये येतं. ते मार्गदर्शक तत्व आहेत, मूलभूत अधिकार ते येत नाही. तर ए आणि डी एकमेकांना ओव्हरलॅप करतो बघा. स्त्री पुरुष इथं कामाच्या समान संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे. आणि डी मध्ये म्हटले समान कामाबद्दल तुम्हाला समान वेतन अवेलेबल करून दिलं पाहिजे. ठीक आहे. अशी ए आणि डी असं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर बी आणि सी. सी मध्ये काय म्हटलंय? सी मध्ये तुम्हाला सी वरून एक शब्द लक्षात ठेवायचा, सेंट्रलायझेशन. सेंट्रलायझेशन सेंट्रलायझेशन म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? केंद्रीकरण. तर संपत्तीचं किंवा उत्पादनाची जी साधन आहेत त्याचं केंद्रीकरण झालं नाही पाहिजे. म्हणजे अशा समाजातल्या तुरळक 10-15 लोकांकडे संपत्तीचे सरकारची सगळी संपत्ती त्यांच्याकडे केंद्रित नाही झालं पाहिजे. तसं सी मध्ये म्हणतं सेंट्रलायझेशन करू नका, म्हणजे संपत्तीचं केंद्रीकरण करू नका. आणि बी मध्ये काय म्हणतो? जी साधन संपत्ती आहे त्याची व्यवस्थित वाटणी करा. आलं का लक्षात? समजा आमच्याकडं एवढं सोनं आहे, समजा फॉर एक्झाम्पल एवढी जागा आहे सरकारची, तर याची समान वाटणी करा. सगळ्या समाजाला उपकारक होईल, हितकारक होईल अशी समान वाटणी करा, असं बी सांगतो. आणि सी सांगतो का त्याचं सेंट्रलायझेशन करू नका. ही संपत्ती फक्त तुरळक 4-5 लोकांकडेच राहील असं त्याचं सेंट्रलायझेशन करू नका. तर बी म्हणतो त्याची विभागणी करा. सी म्हणतो सेंट्रलायझेशन होऊ नका. ए म्हणतो स्त्री पुरुषांना समान कामाच्या संधी उपलब्ध करून द्या. आणि डी म्हणतो त्यांना समान कामाबद्दल समान वेतन देता येणार नाही. समान कामाबद्दल त्यांना समान कामाबद्दल समान वेतन त्यांना देता येणार नाही. ठीक आहे. समान कामाबद्दल समान वेतनाची जी कन्सेप्ट आहे ती तुम्हाला डी मध्ये पाहायला मिळते.
आता तुला ई पाठ करायचा परत. ई मध्ये काय म्हटलंय? स्त्री पुरुष यांना आरोग्य, ताकद यांचा दुरुपयोग होणार नाही. स्त्री पुरुषांचं, स्त्री आहे, पुरुष आहे, बालक आहेत, यांचा आरोग्य, ताकद यांचा दुरुपयोग होणार नाही. न पेलणाऱ्या व्यवसायासाठी, व्यवसायात शिरण्यासाठी यांना भाग पाडलं जाणार नाही. तर यांना जेवढं झेपल ना, स्त्रियांना, पुरुषांना, बालकांना जेवढं काम झेपल ना, तेवढंच काम लावलं पाहिजे. विनाकारण न झेपणाऱ्या व्यवसायात त्यांना शिरण्यासाठी भाग नाही पाडलं पाहिजे. त्यांना त्यांचं आरोग्य, ताकद यांचा दुरुपयोग करता येणार नाही असं आर्टिकल ई सांगतं. आणि यातला सगळ्यात महत्वाचा आर्टिकल आहे तो आर्टिकल एफ आहे. आपण ऑलरेडी बघितलं बघा. 39F हा 39F 42वी घटना दुरुस्ती 1976 ने ऍड केलंय. 4 आर्टिकल ऍड केले होते. 39F, 39A, 43A आणि 48A. तर हा 39F काय? तर बालकांना निरामय पद्धतीने विकास करण्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे. बालकांचं शोषणापासून संरक्षण केलं पाहिजे. हे 39F मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. बालकांना निरामय पद्धतीने विकास करण्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांना शोषणापासून सुद्धा त्यांचं संरक्षण केलं पाहिजे. हे 39F मध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे 39च्या ह्या गोष्टी तुला पाठ झाल्या पाहिजे. म्हणजे 39 हा फ कळला, हा तो फ आहे. आणि 39 ए म्हणजे कोणता माहितीये का? हा ए नाहीये तो 39, हा स्मॉल ए. 39चा ए कोणता आहे? हा कॅपिटल ए 39चा. हा कॅपिटल ए म्हटलं 39चा. हा कॅपिटल ए दिलाय. आपण इथं स्मॉल ए बघितला, हा स्मॉल ए नाहीये. हा 39चा स्मॉल फ घेतला, एफ घेतला येतं. पण हा 39चा कॅपिटल ए म्हणजे काय? समान न्याय आणि कायदेशीर मोफत सहाय्याचा हा 39 फ आहे. हा सेपरेट आर्टिकल आहे. हा 39 ए कॅपिटल हा सेपरेट आर्टिकल आहे. हा 42व्या घटना दुरुस्तीने हे ऍड केले आणि 42व्याच घटना दुरुस्तीने हा देखील आर्टिकल ऍड केलेला आहे. तर अशा प्रकारची जी गोष्ट आहे ती तुला छानपणे जमायला पाहिजे. आता पुढचे आर्टिकल आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये बघूया. तोपर्यंत थँक्यू.